श्रीमंत मजूर आणि भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरती काल जवळजवळ 7 ते 8 तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांनी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून सहकार चळवळीतले सर्व कार्यकर्ते आणि मुंबई बँकेचे खातेदार, ठेवीदार आणि ग्राहक ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे 2010 पासून 2020 पर्यंत जवळजवळ 10 वर्ष अध्यक्ष असलेल्या प्रवीण दरेकर यांच्या कार्यकालामध्ये जो बँकेमध्ये गैरव्यवहार झालेले आहेत, ज्याच्याबद्दल सहकार खात्याने जे लेखापरीक्षक आहेत त्यांनी रिपोर्ट सबमिट केलेला आहे, त्याच्यावर ती काही कारवाई पुढे झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे नाबार्डने जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही कारवाई झालेली नाही आहे। आणि मुख्य म्हणजे प्रवीण दरेकर हे 1997 पासून आजपर्यंत 3 जानेवारी 2022 पर्यंत सगळ्यांना फसवून, खोटं बोलून मजूर आहेत असं दाखवून ह्या बँकेच्या महत्त्वाची पदं भोगत होती। आणि त्या संदर्भात 8 जानेवारीपासून कालपर्यंत आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री आणि संबंधित सर्व खात्यांशी खूप मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या पत्रव्यवहाराला काल यश आलेलं आहे। याबद्दल मी मुंबई महानगराचे जे पोलीस उपायुक्त आहेत माननीय संजय पांडेजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि या संदर्भामध्ये मुंबई बँक आणि त्या मुंबई बँकेत जे सर्वपक्षीय नेते मंडळी गुंतलेले आहेत, तर या बँकेतल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दल एक आगामी कालावधीमध्ये एक मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि सर्वसामान्यांची मुंबई बँक वाचण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। धन्यवाद।